नमस्कार. मी डॉक्टर सायली लहाने. मी रघुनाथ नेत्रालय प्रभादेवी येथे रेटिना तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्या सर्वांशी मधुमेह आणि त्यामुळे रेटिनावर होणारे विकार याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. सो मधुमेह म्हणजे काय? मधुमेह हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरातील साखर वाढलेली असते आणि मधुमेह हा आजार जरी शरीराचा असला तरी त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातल्या भरपूर अवयवांवरती परिणाम दिसून येतात. त्यातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे रेटिना. रेटिना म्हणजे डोळ्याचा सगळ्यात मागचा पडदा किंवा सगळ्यात मागचं दृष्टिपटल. आपण जी पण गोष्ट बघतो त्याची प्रतिमा त्या ठिकाणी तयार होत असते. मधुमेहामुळे जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा डोळ्यातील रेटिनाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, त्याच्यामध्ये पण छोटे-छोटे आउटपाउचिंग्स तयार होतात आणि तिथून ब्लीडिंग म्हणजेच रक्तस्राव किंवा तिथून प्लाझ्मा झिरपून डोळ्यामध्ये सूज येण्याची शक्यता असते. ह्याला आपण मधुमेहामुळे होणारी रेटिनोपॅथी किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. जेवढा जास्त ड्युरेशनचा तुमचा मधुमेह असतो, तेवढी तुम्हाला जास्त शक्यता असते, की तुम्ही डायबेटिक रेटिनोपॅथीचे आजार तुम्हाला होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेहामुळे रेटिनोपॅथी झाली, तर त्याचे काय लक्षणं असतील किंवा काय तुम्हाला जाणवायला लागेल? तर बेसिकली जेव्हा मधुमेहामुळे रेटिनोपॅथी होते, सुरुवातीच्या काळामध्ये काहीही लक्षणं नसतात आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाला सांगतो, की दर 6 महिन्यांनी तुम्हाला काही त्रास नसेल, तरी एक रूटीन रेटिनाची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. कारण ती केल्यानंतरच आपल्याला डायबिटीजमुळे जर रेटिनामध्ये काही चेंजेस होत असतील, तर ते आपण त्याचं निदान करून त्याची आपण ट्रीटमेंट करू शकतो. नंतरच्या काळामध्ये जेव्हा डायबिटिक रेटिनोपॅथी थोडीशी प्रोग्रेस होते, त्यावेळेला डोळ्यासमोर काळे स्पॉट दिसणे किंवा डोळ्याच्या समोर काळ्या-काळ्या रेषा फिरताना दिसणे, डोळ्याची दृष्टी कमी होणे, हे सर्व लक्षणं दिसून येऊ शकतात. जर तुम्हाला यातील कुठले लक्षणं असतील किंवा तुम्हाला 5 वर्षापेक्षा जास्त काळाचा मधुमेह असेल, तर रेटिना तज्ञांकडून तुमचे डोळे तपासून घेणं खूप आवश्यक आहे. मग ही डोळ्याची तपासणी कशी केली जाते? तर जाऊन फक्त चष्म्याचा नंबर तपासणे म्हणजे रेटिनाची तपासणी नसते. त्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये एक औषध टाकलं जातं, ज्याच्याने डोळ्याची बाहुली मोठी केली जाते आणि ह्या मोठ्या बाहुलीला फंडोस्कोपी म्हणजे एक ऑफ्थॅल्मोस्कोपीची जी मशीन असते, त्या मशीनद्वारे डोळ्याचा पडदा किंवा रेटिना तपासला जातो. या तपासणीमध्ये जर आपल्याला कळलं, की डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, तर काही स्कॅन्स करण्याची गरज पडू शकते. जसं की ओ-सी-टी स्कॅन ज्याच्यामध्ये की पडद्याच्या मध्यभागावरती काही सूज आहे किंवा नाही याचं निदान केलं जाऊ शकतं. कधी-कधी डोळ्यामध्ये नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं तयार झालेलं असतं आणि ह्याचं निदान कन्फर्म करण्यासाठी फंडस फ्लोरोसेंट अँजिओग्राफी नावाची टेस्ट करावी लागते. ज्यामध्ये हातामधून इंजेक्शन दिलं जातं आणि डोळ्यातील पडद्याचे फोटो घेतले जातात आणि ज्या त्या नवीन रक्तवाहिन्या असतात तिथून तो डाय लीक होतो आणि आपण त्याचं निदान करू शकतो, की हे प्रोलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी आहे. ह्या स्टेजमध्ये जर डायबिटिक रेटिनोपॅथी गेलेली असेल, तर डोळ्यावरती लेझरचे उपचार करावे लागतात. सो एकदा का निदान झालं, त्यानंतर आपण डायबिटिक रेटिनोपॅथीची ट्रीटमेंट कशी करू शकतो? जर डायबिटिक रेटिनोपॅथी खूप अर्ली स्टेजमध्ये असेल, म्हणजे माइल्ड एन-पी-डी-आर किंवा मॉडरेट एन-पी-डी-आर, जे की पहिली आणि दुसरी स्टेज आहे, तर आपण पेशंटला फक्त दर 4 ते 6 महिन्यांनी डोळ्याची तपासणी करून घ्यायला सांगतो आणि डायबिटीज कंट्रोल करायला सांगतो. पण जर ती त्याच्यापेक्षा पुढे गेलेली असेल आणि जर डोळ्याच्या सेंटरच्या पडद्यामध्ये म्हणजे मध्यभागामध्ये ज्याला आपण मॅक्युला म्हणतो, तिथे जर सूज आलेली असेल, तर मात्र डोळ्यामध्ये लेझर किंवा डोळ्यामध्ये इंजेक्शन देण्याची गरज पडू शकते. हे इंजेक्शन्स म्हणजे अँटी व्हेजफ इंजेक्शन्स असतात. सो व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर नावाचा एक फॅक्टर असतो, जो की डोळ्यामध्ये जेव्हा डायबिटीजमुळे छोट्या-छोट्या रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे जो आपला रक्तपुरवठा बंद होतो, तो इन्क्रीज करण्यासाठी शरीर कॉन्स्टंटली सिग्नल पाठवत राहतं आणि म्हणून ते व्हेजफचं सिक्रेशन डोळ्यामध्ये वाढतं. हे व्हेजफ वाढल्यामुळे डोळ्यामधील ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या तयार होतात आणि तिथून लिकेजेस होऊन डोळ्यामध्ये सूज येते किंवा डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो. जेव्हा डोळ्याच्या सेंटरच्या पडद्यावरती सूज येते, ही कमी करण्यासाठी हे व्हेजफ कमी करण्यासाठी म्हणून डोळ्यामध्ये अँटी व्हेजफचे इंजेक्शन्स दिले जातात, जे की कधी-कधी महिन्या-महिन्याला देण्याची पण गरज पडू शकते. जर डोळ्यामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्या असतील, ज्या फुटून रक्तस्राव होण्याची भीती असेल, तर डोळ्यामध्ये 3 सिटिंग लेझर करावे लागतात, ज्याला आपण पॅन रेटिनल फोटोकोॲग्युलेशन असं म्हणतो, जे एका सिटिंगमध्ये करता येत नाही. 3 वेळेला पेशंटला यावं लागतं आणि 3दा ते लेझर केलं जातं. हे सर्व लेझर किंवा ह्या ज्या ट्रीटमेंट्स असतात, ह्या दृष्टी वाढवण्यासाठी नसून जी दृष्टी आहे ती वाचवण्यासाठी असतात. कारण डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये एकदा जर का दृष्टी कमी व्हायला सुरुवात झाली, तर ती परत नॉर्मल करणं खूप अवघड असतं. म्हणूनच प्रत्येक मधुमेह रुग्णाने दृष्टी कमी होण्याच्या अगोदर पडद्याची तपासणी करणं खूप आवश्यक आहे. याबद्दल आपल्यामध्ये जनजागृती खूप कमी आहे. लोकांमध्ये अवेअरनेस खूप कमी आहे. मधुमेहाचे रुग्ण आमच्याकडे एकदम लास्ट स्टेजमध्ये येतात आणि त्यावेळेला मग ऑपरेशन सोडून दुसरा काही पर्याय राहत नाही. बट
त्या सिच्युएशनमध्ये डोळ्याचा पडदा एवढा डॅमेज झालेला असतो, की दृष्टी परत पूर्ववत कधीच होऊ शकत नाही. म्हणून सर्व मधुमेह रुग्णांना माझी ही विनंती असेल, की त्यांना डोळ्याचा काहीही त्रास जरी होत नसेल, तरी दर 6 महिन्यांनी पडद्याची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. मधुमेहासोबत बऱ्याच लोकांना उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम्सही असतात. त्यांनी ते सर्व सुद्धा नियंत्रित ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण या सर्व आजारांमुळे सुद्धा पडद्यामध्ये सूज येण्याची शक्यता असते किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता असते. किडनी जर मधुमेहामुळे खराब व्हायला सुरुवात झाली असेल, ज्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतो, अशा आजारांमध्ये डोळ्याच्या मॅक्युलावरती म्हणजे सेंट्रल दृष्टीपटलावरती सूज येण्याची शक्यता खूप जास्त झालेली असते. सो मधुमेहाच्या रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सोबत त्यांच्या सिस्टेमिक आजारांची ट्रीटमेंट पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर अशा रीतीने जर आपण मधुमेहाच्या रेटिनोपॅथीचं निदान योग्य वेळी केलं, तर योग्य ट्रीटमेंट देऊन डोळ्याची पूर्ण दृष्टी वाचवणं शक्य आहे. म्हणूनच मी पूर्ण मधुमेहाच्या रोग्यांना ही विनंती करू इच्छिते, की त्यांनी दर 6 महिन्यांनी डोळ्याच्या पडद्याची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला असलेल्या सर्व आजारांना नियंत्रित ठेवण्याची पण खूप गरज आहे. धन्यवाद.